प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। यावर राजकीय नेते मंडळींचं नेमकं काय म्हणणं आहे बघूयात। हे जे काही सूचना करतात ना, हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते, 10-10 वर्ष होते, त्याच्यामुळे उगीच त्या खोल्यात आम्हाला जायला लावू नका। सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत, त्याच्यामुळे मला त्याबद्दल खोलात जायचं नाही। 10% आरक्षण अगोदरच दिलंय, ते न्यायप्रविष्ट आहे। ते चालू असताना दुसरं आरक्षण म्हणजे कुणबी मराठा म्हणून शरद पवार कायद्याला मानताना पार्लमेंटमध्ये होतात, कृषी खात्याचे केंद्रातले मंत्री होतात। तुम्हाला शिकवायची गरज आहे का? आता संविधानाचे धडे तुम्हाला लागतील का? तमिळनाडूचा विषय हा 89 चा आहे। त्याच्या आधी एकदा मुख्यमंत्री होते शरद पवार, त्यानंतर 3दा होते। केंद्र सरकार 15-15 वर्ष होतं, राज्य सरकार 10 वर्ष होतं। तुम्ही काय नाही केलं आणि आता शहाणपणे शिकवता लोकांना। पवारांचं आयुष्यभर राजकारण धकवण्यामध्ये झालं। मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण शब्दात धकवणं म्हणजे काय, आजचा दिवस काढून घ्या। तमिळनाडूला मिळालेलं आरक्षण आजही सुप्रीम कोर्टात आहे, आजही सुप्रीम कोर्ट त्याचा निर्णय लागला नाही, आजही सुप्रीम कोर्टात। आणि त्यामुळे ते जेव्हा केव्हा येईल ना ऐरणी होतं ते पण जाईल। उद्धव ठाकरे साहेब तर सकाळ दुपार संध्याकाळ दिवसातनं मान्य पवार साहेबांना विचारल्याशिवाय काहीच करत नव्हते। मग पवार साहेब आता जे आदरणीय पवार साहेब आता जे सांगतायत, हे जर त्याच वेळी पवार साहेबांनी उद्धव साहेबांना सांगितलं असतं आणि उद्धव साहेबांच्या सरकारनं त्यावेळी जर अशी विनंती केंद्राला केली असती, तर केंद्रानं त्या बाबतीतला निर्णय केंद्रानं काय घ्यायचा तो घेतला असता। ना आम्ही तेच म्हणतो, तेव्हा तुमचं लोकसभेत तुमची आज प्रचंड मेजॉरिटी आहे ना। जा ना लोकसभेत घेऊन आणि द्या ना, या राज्यापुरतं आरक्षण वाढवून घ्या ना। तामिळनाडूमध्ये आहे ना आरक्षण, 72% आरक्षण आहे। घ्या, 10% आरक्षण द्या मराठा समाजाला आणि त्याला लोकसभेतनं मान्यता घ्या। तुम्हाला फक्त इथे आग लावायची ओबीसी विरुद्ध मराठा आणि नंतर मग घोषणा यायची बटेंगे तो कटेंगे। मुंबईतील मराठा आंदोलनादरम्यान आणखी एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। विजय घोगरे असा या आंदोलक